जय श्रीकृष्ण. धर्मांच्या राजसूय यज्ञात श्रीकृष्णांना अग्रपूजेचा मान मिळाला म्हणून सभेतील दुर्योधनादी कौरव आणि कृष्ण द्वेष्टे राजे मनोमन अतिशय खट्टू झाले. चैद्य देशाचा राजा शिशुपाल याला तर खूपच राग आला होता. कृष्णपूजन झाल्यावर युधिष्ठिरांनी भीष्मांना आता कोणाचे पूजन करू असे विचारले असता त्याने मध्येच तोंड घातले. तो चिडून म्हणाला, धर्मराज, तुम्ही सगळे मूर्ख व नीच आहात. तुम्हाला काही तारतम्यच नाही. म्हणून अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर इथे उपस्थित असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही या दुष्ट कपटी चोरट्या आणि व्याभिचारी गवळ्यांची पूजा केली आहे. व्यास, कपिल, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, नारद, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, द्रुपद, अश्वत्थामा, कर्ण, सुयोधन, भीमक, शल्य, एकलव्य, भगदत्त, जयद्रथ आदी वीरांचा, थोरा मोठ्यांचा, पूजनीय व्यक्तींचा अपमान करून ज्यांची पूजा करू नये त्यांची पूजा केली आहे. त्यामुळे तुमचे यश, कीर्ती व पुण्य वाया गेले आहे. तुम्ही निर्बुद्ध आहात आणि तुम्हाला काही कळत नाही हेच खरे. राजसूय यज्ञात राजाचेच अग्रपूजन करायला हवे होते, पण तुम्ही एका भ्रष्ट मतिमंदाची पूजा केली आहे. यापूर्वी आम्हाला इतका कमीपणा कोणीच दिला नाही. हे राजा नाहीत, आचार्य नाहीत आणि ब्राह्मणही नाहीत. त्यामुळे यांची पूजा केल्याने हा यज्ञच वाया गेला आहे. या यज्ञासाठी आम्ही मदत म्हणून दिलेल्या द्रव्याचा तुम्ही दुरुपयोग केला आहे. अशा प्रकारे कृष्णपूजन केल्याबद्दल सर्व पांडवांचा धिक्कार करून त्याने आपले खड्ग उपसले आणि सभाजनांना उद्देशून म्हणाला, चला रे, जे कोणी माझ्याशी सहमत असतील त्यांनी उठा. ते ऐकून सर्वच्या सर्व कृष्णद्वेष्टे एकदम उठले. त्यांनी तिथे मोठाच गोंधळ घातला. तेथे युधिष्ठिर तात्काळ शिशुपालाजवळ गेले, त्याला आलिंगन दिले व म्हणाले, अरे, तू आमचा बंधू असून असे काय करतोस रे? हा यज्ञही तुझाच आहे ना? पितामह भीष्म वयाने, तपाने, ज्ञानाने व अनुभवाने वृद्ध आहेत, सर्वमान्य आहेत. मी त्यांच्या आज्ञेनेच कृष्णपूजन केले आहे. असे असताना तू आम्हाला कशासाठी दोष देत आहेस? इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रेष्ठींना श्रीकृष्णांचे अग्रपूजन केले म्हणून मोठे समाधान वाटत आहे. मग तू कशाला आक्षेप घेतोस? आता तूही कृष्ण भजन कर, त्यातच तुझे कल्याण आहे. त्यावेळी भीष्मांनी त्यांना आणखी बोलू दिले नाही. ते म्हणाले, धर्मराज, या नतद्रष्टाची समजूत काढू नका. हा तुमचे काहीही ऐकणार नाही. याचे मरण जवळ आले आहे म्हणूनच हा असा बरळत आहे. कारण उमानाथ ज्यांचे नित्य ध्यान करतात त्यांच्या आधी स्वतःची पूजा व्हावी असे कोणाला वाटेल? ते ऐकून सहदेवांना आवेश चढला. ते म्हणाले, आम्ही श्रीकृष्णांची पूजा केली हे ज्याला असह्य झाले आहे त्या दुष्टाची मी जीभच कापून टाकीन, त्याची गाढवावरून धिंड काढीन. नारद म्हणाले, शिशुपाल मोठा अनर्थकारी आहे. याच्या मातोश्रींनी याला उगीच जन्म दिला. ते ऐकून तो चवताळला आणि श्रीकृष्णांसह या पांडवांचाही निप्पात करतो अशा गर्जना करू लागला. ती परिस्थिती पाहून धर्म चिंतामग्न झाले. ते पाहून भीष्म म्हणाले, काळजी करू नका.
श्रीहरी धगधगते अग्नी आहेत. ते या दुर्जनांना क्षणार्धात भस्मसात करतील. भीष्मांचे बोलणे शिशुपालाच्या जिव्हारी लागले. तो त्यांच्या विरोधात गरळ ओकू लागला. म्हणाला, पितामह, आमची निंदा करताना तुमची जीभ झडून कशी जात नाही? या श्रीकृष्णांनी असा कोणता पुरुषार्थ केला आहे की यांची बाजू घेऊन तुम्ही आमच्या विरोधात बडबडत आहात? हे गुराखी महाशय किती हीन, नतद्रष्ट व स्वधर्मभ्रष्ट आहेत हे इथे उपस्थित असलेल्या थोरा मोठ्यांना माहीत नाही असे तुम्हाला वाटते काय? आणि तुमच्याविषयी काय सांगावे? तुम्ही लोकांना धर्मज्ञान देता आणि स्वतः मात्र अधर्माने वागता. तुम्ही काशीराजाच्या कन्यांना पळवून नेलेत. त्यांपैकी एकीने तुमच्यासाठी प्राणही दिला. पण तुम्ही तर षंढ, तुम्हाला त्याचे काही वाटले नाही. भीष्मांची निंदा भीमांना सहन झाली नाही. ते गदा उगारून शिशुपालावर धावले. पण पितामह मध्ये पडले. ते म्हणाले, भीमसेन, स्वतःला आवरा. याचे आयुष्य संपत आले आहे. तेव्हा शिशुपाल मोठ्याने ओरडून म्हणाला, अहो म्हातार बाबा, यांना कशाला अडवता? यांच्याबरोबर कृष्णार्जुनांनाही येऊ द्या. मी त्यांचे इथेच प्राण घेतो. रुक्मिणींना श्रीकृष्णांनी पळवून नेले त्या प्रसंगी शिशुपालाचा दारुण पराभव झाला होता. ते शल्य बोचत असल्यामुळेच हा या वल्गना करत आहे हे कृष्णार्जुनांना माहीत होते. शिशुपाल बडबडत होता. त्याकडे दुर्लक्ष करून भीष्म भीमसेनांना त्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागले. म्हणाले, सात्वती या वसुदेवांच्या भगिनी, दमघोषाच्या पत्नी व शिशुपालाच्या मातोश्री, याचा जन्म झाला तेव्हा याला 4 हात व कपाळावर आणखी 1 डोळा होता. याची विद्रूपता पाहून सात्वती घाबरल्या. हे कुलक्षणी अभद्र बालक आपल्या घरात नको म्हणून त्यांनी याला बाहेर टाकण्यास सांगितले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, याचे नीट संगोपन करा. याचे नाव शिशुपाल ठेवा. हा मोठा राजा होईल. तेव्हा त्यांनी विचारले, देवदूता, कोणाच्या हातून याचा मृत्यू होईल? तेव्हा आकाशवाणी झाली, ज्या पुरुषांची दृष्टी पडताच याचे 2 हात व 3रा डोळा गळून पडेल त्यांच्या हातूनच याला मरण येईल. त्यानंतर सात्वतींनी शिशुपालाला वाढवले. त्याला पाहण्यासाठी देशोदेशीचे राजे येत असत. आकाशवाणीची प्रचिती घेण्यासाठी सात्वतीही त्या बाळाला त्यांना दाखवत असत. काही दिवसांनी रामकृष्ण आपल्या आत्यांचे बाळ पाहण्यासाठी आले होते. आपल्या भाच्यांना पाहून सात्वतींना खूप आनंद झाला. तेवढ्यात शिशुपाल व वक्रदंत रांगत रांगत तिथे आले. त्यावेळी श्रीकृष्णांची दृष्टी पडताच शिशुपालाचे जास्तीचे 2 हात गळून पडले व कपाळातील 3रा डोळा जागेवरच विरून गेला. ते पाहून त्या घाबरल्या. त्यांनी श्रीहरींना पूर्वीची आकाशवाणी सांगितली व त्यांच्या पुढे पदर पसरून म्हणाल्या, श्रीपती, तुम्ही याला मारणार नाही असे वचन द्या, म्हणजे मी निश्चिंत होईन. त्यावर ते म्हणाले, आत्या, नियती सुस्पष्ट आहे म्हणून मी तुम्हाला वचन देत नाही. तथापि एवढे मात्र नक्की सांगतो की याने माझे 100 अपराध केले तरी मी शांत राहीन, पण नंतर मात्र क्षमा करणार नाही. हा सन्मानाने वागला आणि माझा द्वेष केला नाही
तर प्राणसंकट आपोआपच टळेल. तेव्हा आपला पुत्र यांचे अपराध कशाला करेल असा विचार करून त्या समाधान पावल्या. भीमसेन त्या शत अपराधांचे गणित अजूनही पूर्ण झालेले नाही. म्हणूनच श्रीकृष्ण याची निंदावचने व अपशब्द सहन करत आहेत. मनातल्या मनात ते याचा प्रत्येक अपराध मोजतच असणार. आणखी एक सांगतो. शिशुपाल व वक्रदंत हेच पूर्वीच्या रामावतारातील रावण व कुंभकर्ण आहेत. त्यावेळी याला शिवधनुष्य उचलता आले नाही, याची फजिती झाली आणि सीताही लाभल्या नाहीत. या जन्मातही रुक्मिणी श्रीकृष्णांनाच मिळाल्या. म्हणून याच्या मनात जो द्वेषाग्नी धगधगत आहे तोच याला त्याच्या निंदेची प्रेरणा देत आहे. याचे शत अपराध भरत आले असतीलच. आता काय होते ते पहा. शिशुपालाचे बरळणे चालूच होते. तो पुन्हा भीष्मांवर तोंडमुख घेऊ लागला. म्हणाला, अहो तुम्ही कौरवांचे आश्रित आहात, तेव्हा त्यांच्या घरी खाल्ल्या मिठाची तरी लाज राखा. यांनी ज्यांना बहीण मानले त्या जालंधराच्या पत्नींना वृंदांनाही यांनी भ्रष्ट केले. यावरून तरी काही बोध घ्या. या दुरात्म्या श्रीकृष्णांची कसली स्तुती करता. मग सगळ्यांना युद्धासाठी उद्युक्त करत तो म्हणाला, अरे बघता काय, चला उठा, आधी या म्हाताऱ्यांची खांडोळी करा. ते ऐकून पितामह मोठ्याने गर्जना करून म्हणाले, मूर्खा, तुझ्यावर काळपुरुषाची छाया पडली आहे, म्हणूनच अशा वल्गना करतो आहेस. मागे तुझ्या मस्तकावरचा मुकुट मी लाथेने तुकडे करून टाकला होता, हे विसरलास काय? ते ऐकून शिशुपालाला अधिकच चेव आला. त्याने खड्ग उपसले आणि श्रीकृष्णांना डिवचत म्हणाला, चला उठा, माझ्याशी 2 हात करा. तुम्ही षंढ आहात काय? माझ्या बोलण्याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? तुम्ही वृष्णी कुळाला कलंक लावलात. एकाच्या नावाने वाढलेले पात्र दुसऱ्याने नेले तर ते उच्चिष्ट होते असे शास्त्र सांगतात. रुक्मिणी मलाच द्यायचे ठरले होते. तुम्ही पळवून नेलेत. तुमच्यापेक्षा ते शाल्व राजाच श्रेष्ठ होते. भीष्मांनी जिंकलेल्या अंबा त्यांच्याकडे परत आल्या, पण त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. रुक्मिणींचा तसा उल्लेख अत्यंत घृणास्पद होता. तो श्रीकृष्णांना कसा सहन होणार? या अपमानाने शिशुपालाच्या अपराधांनी 100 ओलांडली. श्रीहरींनी आत्यांना दिलेला शब्द पुरेपूर पाळला होता. आता नियतीची इच्छा पूर्ण करणे भाग होते. ते संतापाने पेटून उठले. महानिंदका, थांब! ही त्यांची गर्जना ऐकून समस्त सभा स्तंभित झाली. शिशुपालाची वाचा खुंटली. दुसऱ्याच क्षणी श्रीकृष्णांच्या हाती महातेजस्वी सुदर्शन चक्र प्रकट झाले. ते त्यांनी तितक्याच त्वरेने त्यांच्यावर सोडले. त्याने त्याचे मस्तक धडावेगळे केले. ते उंच उडून श्रीकृष्णांच्या चरणांवर पडले. खाली पडलेल्या धडातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. त्याच वेळी शिशुपालाच्या देहातून एक तेजस्वी अंतर्ज्योत निघाली व श्रीकृष्णांच्या हृदयात प्रविष्ट झाली. नादाने गगनात विलीन व्हावे तसा जीवदशा सोडून शिशुपाल कृष्णरूपात विलीन झाला. स्वयमेव कृष्ण झाला. शिशुपाल आणि वक्रदंत म्हणजे पूर्वाश्रमीचे जय विजय, भगवान विष्णूंच्या वैकुंठातील प्रसादाचे द्वारपाल. सनकादिकांच्या शापाने त्यांना दैत्ययोनी प्राप्त झाली. नृसिंह अवतारात ते हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप, रामावतारात रावण व कुंभकर्ण,
तर कृष्णावतारात शिशुपाल आणि वक्रदंत म्हणून जन्मले. शिशुपाल पराकोटीचा विष्णुभक्त होता. श्रीकृष्णांचा द्वेष करून त्याने आयुष्यभर कृष्णचिंतनच केले. विरोधी भक्तीने सतत त्यांच्याशी जोडलेला राहिला. म्हणूनच त्या महाप्रभूंनी त्यांची अंतर्ज्योती आपल्या हृदयात ठेवली. शिशुपालाचा वध होताच वक्रदंतादी दुष्टांनी तिथून पळ काढला. कौरवांना आपले मोठेच नुकसान झाले असे वाटू लागले. तर सज्जनांनी श्रीकृष्णांचा जय जयकार केला. धर्मराजांनी अर्जुनांना सांगून शिशुपालाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. त्याच्या पुत्राला त्याचा वारस म्हणून घोषित केले. या वादात मान्यवरांच्या सन्मानाचे कार्य थोडे लांबणीवर पडले. तरी धर्मराजांनी ऋत्विज, ब्राह्मण, राजे व सर्व आमंत्रितांचा यथायोग्य सत्कार करूनच त्यांना निरोप दिला. त्यानंतर यज्ञात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या सर्वांनी अवभृत स्नान केले. हे कार्य पूर्ण झाल्यावर श्रीकृष्ण आपल्या परिवारासह द्वारकेला निघाले. तेव्हा पांडवांनी तुम्ही द्वारकेला जा, पण आमच्या हृदयातून जाऊ नका असे म्हणून दाटलेल्या कंठाने त्यांना निरोप दिला. शिशुपालाच्या वधामुळे वक्रदंत सुडाग्नीने पेटून उठला होता. त्याने पौंड्रकादी कृष्णद्वेष्ट्यांना हाताशी धरून मोठ्या तयारीनिशी द्वारकेवर स्वारी केली आणि शिवजींकडून वरप्रसाद म्हणून प्राप्त झालेल्या विमानात बसून रामकृष्णांशी घनघोर युद्ध केले. त्या युद्धात श्रीहरींनी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद करून पौंड्रकाचा त्याच्या विशाल सेनेसह वध केला. श्रीकृष्णांचे दैत्यांचा वध करून भूभार उतरवण्याचे अवतार कार्य शिशुपाल आणि वक्रदंतांच्या संहाराने जवळजवळ पूर्ण होत आलेले होते. आता उरलेले दैत्य अर्जुनांचे सारथ्य करून त्यांच्या हातून मारावे असा विचार करून त्यांनी हातात शस्त्र न धरण्याचा निश्चय केला.